जय श्री कृष्ण. कशा आहात? छान आहात ना? एकनाथ बाबाचा हरिपाठ संपला की 2च अभंग राहिले आता. कधी संपला मला तर समजलंच नाही बघा. बोलता बोलता कधी टाइम निघून जातो काही समजत नाही हो. तसंच आपल्या आयुष्याचं आहे बघा. कधी आयुष्य संपून जातं आपल्यालाच कळत नाही आणि मग आपण विचार करतो कधी गेले एवढे वर्षे. खासच एकनाथ बाबाचा हरिपाठ आहे हो. मनावर घ्या आणि जीवनाचं कल्याण करून घ्या बघा. चला अभंगाकडे वळूया आपण आता. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलिले ऐशे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपण जर आवडीनं मनातून भगवंताचं नामस्मरण घेतलं तर आपली चिंता भगवंत करतो. गोरोबा काका, त्यांची किती आवड भक्ती आणि प्रेम होतं भगवंताविषयी, काय सांगावं. अहो, मूल कधी पायाखाली आलं हे सुद्धा त्या गोरोबा काकांना समजलं नाही. एवढे ते भजनात दंग झाले होते. काय सांगावं त्यांची कथा आणि त्यांची महती. नव्हतं माहिती त्यांना मूल कधी पायाखाली आलं ते. जेव्हा संताबाई आल्या आणि बघितलं लाल चिखल दिसला, काय केलं हे म्हणून ती रडायला लागली, तेव्हा काकांना समजलं. संताबाई म्हणतात, जळू द्या तुमचं नामस्मरण आणि जळू द्या तुमचा विठोबा. असं म्हणल्यावर राग आला. माझ्या पांडुरंगाला असं म्हणते, माझ्या पांडुरंगाला असं म्हणते म्हणून राग आला आणि हात उचलला. तर संताबाई म्हणतात, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, माझ्या अंगाला हात लावू नका. सहज हात लागला तर हात तोडून टाकले. सांगा, असे संत पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे पांडुरंगावर. तेव्हा तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पंढरपूरला गेले, नामदेवाच्या कीर्तनात बसले. नामदेवाचं कीर्तन चालू होतं. चालू असताना विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता गोरोबा काकाला हात आले आणि मूल धावत आलं. सांगा, कोणाची महती मोठी आहे, नामदेवाची का गोरोबाची? एकदा नामदेवालाच गोरोबा काका म्हणले होते, हा मटका कच्चा आहे. नामदेवाला बोलले होते, तू कच्चा आहेस. आणि आजच त्या नामदेवाच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकाला हात आले आणि गोरोबा काकाचं मूल धावत आलं. कसे संत आहेत हे? कोणता संत मोठा आणि कोणता छोटा, ह्याच्यात भेदभाव काहीच नाही. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. कशाला खेद करतो? तो सगळं काही जाणणारा आहे ना. कशाला विचार करत बसतो का माझा असं माझं तसं. अरे तू लय सुखी आहेस. कुंती माता म्हणायची, देवा आम्हाला संकट दे तेव्हा तुझं नाम येईल. काय त्या कुंतीच्या जीवनात संकट आलेले आहेत बघा. कुंतीचं जर जीवनचरित्र बघितलं ना
तर आपल्याला वाईट वाटतं. कसे कसे कष्ट सहन केलेले आहेत. नवरा मरण पावला, साथ द्यायला कोणी नव्हतं, तरी पण ती खचली नाही, कारण पती लक्ष्मीचा जाणत तसे. छोटे छोटे मुलं त्या दुर्योधनानं त्यांना भीमाला नदीत विष देऊन नदीत ढकललं, तरी पण ती खचली नाही, पती लक्ष्मीचा जाणत तसे. नंतर लाखागृहात जाळायचा प्रयत्न केला, तरी पण ती खचली नाही, कारण पती लक्ष्मीचा जाणत तसे. नंतर मुलांचे लग्न झाल्याच्या नंतर भर सभेत सुनेला वढीत आणून तिचं वस्त्रहरण केलं, तरी पण ती खचली नाही, कारण पती लक्ष्मीचा जाणत तसे. त्याच्यानंतर 12 वर्षे वनवास दिला, तरी पण ती खचली नाही. कृष्णा मला आजूक संकट दे तेव्हा तुझं नाम येईल असं म्हणायची, कारण पती लक्ष्मीचा जाणत तसे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तूज मोकलिले ऐशे नाही. दुष्ट दुर्योधनानं पांडवाला वनवासात पाठवलं. भगवंत तिथे गेले आणि थाळी दिली सूर्याकडून घेऊन द्रौपदीला, का ह्याच्यात अन्न भेटेल तुला, पण 12च्या नंतर का थाळी धुवून ठेवली तर त्या थाळीमध्ये अन्न भेटणार नाही. म्हणून ह्या दुर्योधनानं काय केलं, कपटानं दुर्वास ऋषीला 12च्या नंतर पाठवलं. 12च्या नंतर पाठवलं. आता काय करावं, कसं करावं, पांडव चिंता तूर झाले. आता काय करू मी आणि कसं मी त्या दुर्वासाला जीव घालू. 60,000 खंड्या अन्न लागत होतं दुर्वास ऋषींना. काय करावं, द्रौपदी चिंता तूर झाली, काय करू आता आणि कसं त्या दुर्वासाला जीव घालू. नाही जीव घातलं तर माझं सत्व जाईल, काय करावं. भगवंताचा धावा चालू केला द्रौपदीनं. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडलंय भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे लवकरी. अरे तू सगळ्या जीवाचा सांभाळ करतोस ना, मग माझ्यावर का निष्ठुर झालास, का येत नाहीस. भगवंत धावत आले. असा धावा ऐकून जेवायला बसले होते. रुक्मिणीनं ताट वाढलं होतं. रुक्मिणी, हे ताट शिक्यावर ठेव आणि मला द्रौपदीनं बोलवले, मला तिथे जायचं आहे. भगवंत आले. द्रौपदी, मला काहीतरी खायला दे, मला भूक लागलेली आहे ग. देवा, मी काय देऊ तुला खायला. देवा घरी काय न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. त्याच्या घरी काय अन्न भेटत नव्हतं त्याला, म्हणून द्रौपदीला भाजीपान मागितलं. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलिले आयुष्य नाही. असा तो भगवंत आणि द्रौपदीला भाजीपान मागतो. धावत आला आणि द्रौपदी, तुला काय वाटलं ग, का मी धावत येणार नाही तुझ्यासाठी. मी सगळ्या जीवाचा सांभाळ करतो आणि तुलाच मोकलील असं कसं वाटलं ग द्रौपदी. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलिले ऐशे नाही. असं नाही माझ्या भक्तांनो, मी तुमच्या सगळ्यांचा रक्षण करतो आणि धावत येतो, मला चैन पडत नाही तुमच्याशिवाय. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. जशी स्थिती आहे तसं राहो माणसाने. नामदेव महाराज, गरीब परिस्थिती होती, 14 तोंड खायाचे होते. राजाईला गरिबी झेलून झेलून कंटाळा आला होता. एकदा भागवताच्या पत्नीशी भेट झाली आणि तिने परीस दिलं. नामदेव महाराज म्हणतात, हे कुठून आज अन्न आणलं असं मला सांग, तेव्हा मी जेवल नाही तर मी जेवणार नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मला हे आवडत नाही, मला सांग हे कुठून आणलेलं आहे आणि तू कशाचं अन्न तयार केलंस. तेव्हा राजाईने सांगितलं,
मी परीस आणलेला आहे भागवताच्या पत्नीकडून. नामदेव म्हणले कुठे आहे बघू. घेतलं परीस आणि चंद्रभागेमध्ये फेकलं. कारण जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. मला नाही पाहिजे कोणाचं धन, जशी स्थिती आहे तसं मी राहणार आहे. तुकाराम बुवाला एकदा शिवाजी महाराज नजराणा घेऊन आले. तुकाराम बुवा म्हणले, राजे आम्हाला नको आहे हा नजराणा, कारण आम्हाला ह्याची गरज नाही. सोने रुपे आम्हा मूर्तिके समान, मानिके पाषाण खडे जैसे. आम्हाला हे धन आणि वैभव नको आहे राजे, हे घेऊन जा नजराणा. नाही पाहिजे. नाही घेतला महाराजांनी, कारण जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. एकदा तुकाराम बुवाची म्हैस मम्माजीच्या शेतात गेली. मम्माजीनं एवढं तुकाराम बुवाला मारलं का त्यांच्या अंगाचं चिंधड्या झाल्या होत्या. तुकाराम बुवाचं कीर्तन होतं रात्री. मम्माजी दिसले नाही. अरे मम्माजी आले नाही आज. त्यांना लाज वाटली, एवढं त्यांनी तुकाराम बुवाला मारलं होतं. स्वतःहून गेले तुकाराम महाराज. चला मम्माजी, चला कीर्तनाला. मम्माजी बुवा, तुमचे हात दुखतायत का? मी दाबून देऊ का तुमचे हात? मग तुम्ही कीर्तनाला येणार. मम्माजी रडायला लागले. तुकाराम बुवा, मी एवढं तुम्हाला मारलं आणि तुम्ही मला शांत करतायत. म्हणतात, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. काय म्हणतात एकनाथ बाबा? आपलं प्रारब्ध सटवीनं लिहिलेलं असलं तरी पण जशी स्थिती तशा स्थितीमध्ये राहिलास आणि भगवंताचं नामस्मरण घेतलं तर हरीच्या कृपेनं त्या प्रारब्धाचा नाश होतो. हे त्रिवार सत्य आहे. राम अवतारामध्ये कैकईची दासी मंथरा काय सांगत होती कैकईला? बघ, तुझ्या हिताचं सांगते, तुझ्या भरताला राज्य दे, तो राम राज्य घेईल. आता पण असं बाय बोलतात बरं, आता पण भरपूर काही काही आहेत अशा. पण भरतानं तिला शाप दिला, तू कुबडी होशील. द्वापर युगामध्ये ती कंसाची दासी झाली, कुबडी म्हणून. कंसाची दासी म्हणून कुबडी. हलत हलत ती जायची, कंसाला चंदन उटी लावायची. तिचं प्रारब्ध कसं होतं बघा. एकच चुगली केली तिनं, कसं प्रारब्ध आलं पुढं. पण कृष्ण जेव्हा मथुरेला आले आणि त्या कुब्जाचा उद्धार केला. कुबडी होती ती एकदम सुंदर स्त्री झाली. त्यामुळे म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा व्हावी लागती. आपल्याला कळत न कळत आपण पाप कर्म करतो ना, तर हे प्रारब्ध आपल्याला भोगावं लागतं. ते प्रारब्ध आपलं चुकत नाही. म्हणून त्याच्यावर हरीची कृपा व्हावी लागती, तेव्हा त्याचा नाश होतो.